नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, फडणवीसांचं ब्राह्मण्य हे त्यांना मुख्यमंत्री पद बनवण्याच्या आड येतं आहे का? कारण असं आता एकूण दिसतं आहे की त्यांचं ब्राह्मण्य हे त्यांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या आड येतं आहे. हे आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे. कारण जरांगे पाटील आणि अन्य काही हितशत्रूंकडून एकूणच फडणवीसांच्या ब्राह्मणत्वाचा किंवा ब्राह्मण असल्याचा आणि त्यामुळे एकूणच मराठा आरक्षणाचा विषय होत नाही आहे असा थेट आरोप होऊ लागलेला आहे. विशेष करून तो आरोप हा जरांगे पाटलांकडून होत आहे. असा आरोप हा अन्य काही हितशत्रूंकडूनही होऊ लागलेला आहे. तर याची दखल ही दिल्लीश्वरांनी कुठेतरी घेतलेली आहे. दिल्लीश्वर म्हणजे भाजपचे दिल्लीश्वर म्हणजे मोदी शहा यांनी नक्की दखल घेतली आहे आणि हे आपल्याला दिसून आलेलं आहे. परंतु खरंच मोदी शहा या अशा स्वरूपाच्या जातीय स्वरूपाच्या टीकेची किंवा आरोपांची दखल घेतील का? किंवा कितपत ते ह्या सगळ्याचं गांभीर्याने दखल घेतील असाही मुद्दा आहे. अर्थात मुख्यमंत्री पद ह्याच्या आड किंवा ब्राह्मणत्व येत असतं तर त्यांनी 2014ला ह्यांना फडणवीसांना मुख्यमंत्री केलंच नसतं. परंतु त्यावेळची परिस्थिती वेगळी. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना करण्याचं एक धाडस दाखवलं आणि त्याचवेळी फडणवीसांना सर्वाधिकार दिले. फडणवीसांची इतर सर्व त्यांनी मुख्यत्वे त्यांच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा, साहसीपणा, त्यांच्यातला एकूण जो असणारा त्यांचं कर्तृत्व हे त्यांचं गुण बघून त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं मोदी शहांनी. आणि फडणवीसांनी ते समर्थपणे सांभाळून दाखवलं. मोठ्या चतुराईने, मुत्सद्दीपणाने त्यांचे सांभाळून दाखवलं. सर्वांना सोबत घेऊन दाखवलं. त्याचवेळी त्यांनी मोदी शहांनी सर्वाधिकारी दिले. त्यामुळे 2014 ते 2019 असे फडणवीस हे भाजपचे सर्वाधिकारी होते. परंतु 2019ला सत्ता गेली, भाजपची सत्ता गेली आणि तिथे मविआ स्थापन झाली, महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर मात्र 2019 ते 2022 ह्या काळामध्ये सरास यांच्यामध्ये फडणवीस आणि संघटनेमध्ये थोडेसे मतभेद निर्माण झाले. महाराष्ट्र संघटनेमध्ये की थोडेसे चंद्रकांत पाटील असतील, विनोद तावडे असतील किंवा पंकजा मुंडे यांच्यामध्ये थोडेसे मतभेद निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून आलं आणि गडबजी थोडीशी वाढली. जी भाजपमध्ये पूर्वी फारशी गडबजी नव्हती ती थोडीशी दिसून आली. त्यानंतर मविआची सत्ता गेली. कारण 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड केलं. त्यामुळे शिंदे गट भाजपकडे आल्याने आणि त्यांना अधिकृत शिवसेना ही मान्यता मिळाल्याने ते भाजपकडे भाजपची आणि शिवसेनेची सत्ता आली. मग मुख्यमंत्रीपद हे फडणवीसांकडे खरं तर भाजपा मोठा पक्ष होता. म्हणजेच मुख्यमंत्री हे खरं तर फडणवीसच होणार होते आणि याची एकनाथ शिंदे यांना कल्पना होती. पण तरीही मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे गेलं. आता ह्याचं कारण काय असावं? तर ह्याचं कारण एकनाथ शिंदे हे मराठा आहेत म्हणून झालेलं नाही, तर केवळ जनतेचा जो रोष होता की शिवसेना फुटलेली, शिवसेना पक्ष फोडून इकडे आल्याने भाजपवर एक वेगळा आरोप होईल आणि बाय सत्तेचे हे लोभी आहेत आणि यांना सत्ता हवी असते आणि यांनी मुख्यमंत्रीपद पक्ष फोडून बळकावलं असा आरोप होऊ शकेल म्हणून भाजप श्रेष्ठींनी म्हणजे मोदी शहांनी फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. पण एकनाथ शिंदेंनी ते गेले आता 2 वर्ष बघितलं आपण तर चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. अत्यंत हुशारीने, चतुराईने, मुत्सद्दीपणाने, त्यांचा स्वभावच मुळात शांत आहे, त्यांनी ते सांभाळून दाखवलेलं आहे चांगल्या प्रकारे. परंतु त्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण हे बदललेलं आहे. आत्ता गेले 1 वर्षभरापासून महाराष्ट्राचं वातावरण बदललेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता मराठा आंदोलनाचा जोर पकडलेला आहे आणि जरांगे पाटील हे तसे जोरात आहेत. एक त्यांच्यामध्ये मराठा समाजातला एक नेता म्हणून ते नव्याने उदयाला आलेले आहेत.
नक्कीच त्यांच्या मागे मराठवाड्यातला तरी तरुण जो आहे तो काही प्रमाणात तरुण त्यांच्या पाठीशी आहे. पुणे जिल्ह्यातीलही काही प्रमाणात तरुण मराठा तरुण हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि हे दिसून आलेलं आहे. कारण त्यांच्या सभांना त्यांच्या एकूणच आंदोलनांना गर्दी असते. त्यामुळे नक्की त्यांना काही प्रमाणात पाठिंबा आहे हे नाकारून चालणार नाही. त्याचा मतदानावरही परिणाम होणार आहे. परंतु हे जरी असलं त्या सगळ्याची दखल दिल्ली शहराने घ्यावी लागली आणि ती दखल मोदी शहांनी दखल घेतलेली आहे हे नक्की. त्यामुळे त्यांनी आत्ता एक केलेलं आहे की 2024साठी मुख्यमंत्रीपद म्हणजे आता विधानसभा निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये. आता 2 महिने आगामी 1.5 ते 2 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा मुख्यत्वे करून भाजप आणि भाजप आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा चेहरा जनतेसमोर आणलेला नाही. त्यांचं नाव त्यांनी जाहीर केलेलं नाही. किंवा फडणवीस मुख्यमंत्री होतील किंवा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होतील पुन्हा असं थेटपणे त्यांनी सांगितलेलं नाही. परंतु एकूण काय वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच की खरंच मोदी शहा या आरोपाला बळी पडतील का? किंवा हे बाकीचं जे म्हणजे ब्राह्मणत्वाचा ह्याचा आरोप होतो आहे की म्हणून ब्राह्मण म्हणून आम्हाला आरक्षण मिळत नाही किंवा ब्राह्मण म्हणून समजा हे मुख्यमंत्री नको आहेत, अशा ह्यांना मोदी शहा बळी पडतील का? ह्या सगळ्या आरोपांना म्हणा, टीकांना म्हणा, दबावाला म्हणा, मोदी शहा बळी पडतील का? तर त्यांचा स्वभाव हा तसा ह्या सगळ्याच्या म्हणजे दबावाला किंवा आरोपांना बळी पडणारा नाही आहे. आणि मोदी शहा हे मुळामध्ये धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. जे तुमच्या आमच्या मनात नाही की सर्वसाधारण माणसांच्या किंवा एकूणच राजकीय तज्ज्ञांच्या जे मनात आहे त्याच्या विरुद्ध हे निर्णय घेत असतात हे सर्वांना दिसून आलेलं आहे. म्हणजे धक्कातंत्र त्यांचं जे आहे त्यासाठी दोघेही मोदी आणि शहा प्रसिद्ध आहे. असं धक्कातंत्र त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अवलंबलं. मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक झाली. शिवराज सिंग चौहान लागोपाठ 3 वेळा तिथे मुख्यमंत्री होते, 3 ते 4 वेळा. परंतु त्यांना त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळता ते नवच एक नाव समोर आलं की जे कुणाच्या ध्यानीमेनी नव्हतं. राजस्थानमध्येही असंच झालं. राजस्थानमध्ये वसुंधराजे मुख्यमंत्री होणार अशी त्यांना स्वतःलाच खात्री होती. परंतु आयत्या वेळी असे काही जादू यांनी केली मोदी शहांनी की वसुंधरा राजे यांच्याच हातात चिठी होती, त्यांची चिठी उघडली आणि नाव दुसरं त्यातून जाहीर केलं गेलं. म्हणजे धक्कातंत्र हे जे म्हणतात की जे इतरांना वाटतं त्याच्या विरुद्ध निर्णय हे दोघेजण घेतात. त्यामुळे हे असंच काही करू शकतील का? असं धक्कातंत्र ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अवलंबतील का? तर असं धक्कातंत्र ते विधानसभा निवडणुका झाल्यावर अवलंबू शकतात. अर्थात ह्यामध्ये निकाल जर महायुतीच्या बाजूने लागला तरच मवियाची सत्ता आली तर विषय संपला. परंतु जर महायुतीची सत्ता बहुमत मिळालं महायुतीला तर मोदी शहा धक्कातंत्र मात्र अवलंबू शकतात. आता ह्या सगळ्यामध्ये मोदी शहांची म्हणजे भाजपची केंद्रातली भूमिका हा विषय वेगळा राहिला. पण संघाचं काय? रासव संघाची भूमिकेचं काय? तर रासव संघाची भूमिका काय असणार आहे? तर रासव संघाने भूमिका घेतलेली आहे की रासव संघ हा फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. संघाने दिल्ली शहरांना तशी कल्पना दिलेली आहे की संघ हा पूर्णपणे फडणवीसांच्या पाठीशी राहणार आहे. संघाची महाराष्ट्रातली संघटन त्यांचं जे महाराष्ट्रभर त्यांचं जे जाळं आहे संघटन आहे तालुका स्तरावरचं जिल्हा स्तरावरचं ते संघटन हे पूर्णपणे फडणवीसांच्या पाठीशी राहणार आहे. ह्याचं कारण असं आहे की संघासमोर दुसरा पर्याय नाही ही एक गोष्ट झाली. परंतु दुसरं असं आहे की ब्राह्मण्य हा मुद्दा संघाला मान्य होणारा नाही आणि त्यामुळेच अशा जातीय स्वरूपाच्या आरोपाला बळी पडलं तर हा चुकीचा संकेत जाईल. ह्यामुळेच केवळ चुकीचा संकेत जाऊ नये ह्यामुळेच मुळामध्ये ह्या कारणामुळेच संघ फडणवीसांच्या पाठीशी राहणार आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की संघालाही फडणवीसांशिवाय एवढा जवळचा माणूस आजला तरी महाराष्ट्राच्या भाजप संघटनेमध्ये कुणीही नाही त्या ताकदीचा माणूस. ह्याचं कारण अन्य जरी नावं असली भाजपमधली तरी फडणवीसांनी एवढं आज्ञाधारक आणि संघाला
संघाच्या मुशीतनं वाढलेला त्यांची जी संघाची सगळी जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहिलेला फडणवीसां एवढा जवळचा कार्यकर्ता किंवा स्वयंसेवक आज भाजपमध्ये तरी नाही अशी संघाची धारणा आहे. कारण एकूणच गिरीश महाजन आहेत, बावनकुळे आहेत किंवा पंकजा मुंडे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, विनोद तावडे आहेत, अशी याच्यामध्ये खूप नावं घेता येतील. आणि ही सगळी रासव संघाशी निगडीत असणारी नावं आहेत. कोण विद्यार्थी परिषद, कोण रासव संघ, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सगळेजण भाजपमध्ये आलेले आहेत. पंकजा मुंडे यानंतर पूर्ण त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. पण हे जरी असलं तरी ही सगळीच नावं, चंद्रकांत पाटलांसहित ही सगळी नावं ही संघाला फारशी फडणवीसांइतकी जवळची मात्र नाहीत, फडणवीसांइतकी विश्वासार्ह वाटत नाहीत. त्यामुळे संघ पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण शक्तीनिशी फडणवीसांच्या पाठीशी राहणार हे मात्र नक्की. मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं? आपला जरूर अभिप्राय पण द्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.